समाधानजी अवताडे. अध्यक्ष महोदय, सन 2019-20 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील 10 तालुक्यामध्ये जवळजवळ 299 चारा छावण्यांना उघडण्यात आल्या होत्या. तर त्यापैकी मंगळवेढ्यामध्ये 61 चारा छावणी आणि सांगोल्यामध्ये जवळजवळ 146 चारा छावण्या या ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या. परंतु त्या चारा छावण्यामध्ये बऱ्याचशा चारा छावणी जी चालक आहेत ते चालकांनी एक चालक आता जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये मंगळवेढ्यामध्ये 61 आहेत आणि सांगोल्यामध्ये जवळजवळ 146 चारा छावण्या आहेत. तर 146 चारा छावण्या जरी असतील तर अध्यक्ष महोदय एका चारा छावणीमध्ये आज गव्हर्नमेंटकडून शासनाकडून बिल त्यांना वेळेत अदा होत नव्हतं. त्यामुळं त्या चारा छावणी चालवत असताना जरी नाव एक असेल तर त्याच्या मागं जवळजवळ 8-10 लोक त्या मागं आहेत आणि ती सगळी चारा छावणी सगळी चालवत होती. आणि अध्यक्ष महोदय परिस्थिती अशी झाली त्या मुक्या जनावरांना त्या 8-10 लोकांनी चारा छावणी चालकांनी त्यांना सांभाळलं. तर सांभाळल्यानंतर त्या ठिकाणी आता परिस्थिती अशी आहे की निम्मार्ध बिल दिलं आणि शेवटच्या बिलाला काही टॅगिंग झालं नाही, हे झालं नाही म्हणून त्या शेवटची बिलं काही अडकवण्यात आलेली आहेत. तर अध्यक्ष महोदय गेले कित्येक वर्ष सन 19-20 पासून ही चारा छावणी चालक या ठिकाणी हे बिल मिळावी याकरता सतत प्रयत्न करत आहेत. दोन्ही सभागृहात वरच्या आणि खालच्या सभागृहात या ठिकाणी या चारा छावणीच्या निमित्तानं प्रश्न उपस्थित केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आता परिस्थिती अशी आहे की त्या चारा छावणी चालकावर जरी 61 चारा छावणी चालक मंगळवेढा आणि 146 चारा छावणी चालक सांगोला जरी असतील तर ह्याच्या मागे प्रत्येक छावणीमध्ये 8-10 लोक हे छावणी चालक आहेत. तर अध्यक्ष महोदय, मला यामध्ये असं म्हणायचं आहे की आज परिस्थिती अशी आलेली आहे त्यांच्यावर घरात लग्न आहे परंतु त्या ठिकाणी त्या मुक्या जनावराला त्यांनी सांभाळल्या असताना सुद्धा त्या ठिकाणी घरातल्या लग्नाला त्यांना पैसे अपुरे आहेत. घरात एखादा पेशंट आहे, शैक्षणिक खर्च आहेत, मुलांचा आहेत. पण अशा परिस्थितीत सुद्धा मोठ्या अडचणीत हे चारा छावणी चालक आलेले आहेत आणि आता अध्यक्ष महोदय त्यांना आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. तर अध्यक्ष महोदय, मला आपल्या निमित्तानं मंत्री महोदयांना एक प्रश्न करायचा आहे की या चारा छावणी चालकांना या ठिकाणी आज त्यांना जे एवढ्या दिवस पेंडिंग राहिलं हे कुठल्या अधिकाऱ्यामुळे राहिलं आणि कशामुळे राहिलं आणि त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि शिवाय या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून आपण परावृत्त करणार का, ही माझे मंत्री महोदयांना प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न मंत्री महोदयांना हा आहे की हे अधिवेशन संपण्याच्या आत या चारा छावणीच्या चालकांना आपण पेमेंट अदा करणार का. अध्यक्ष महोदय, मान्य सदस्यांनी विचारल्यानुसार सांगोला तालुक्यातल्या 149 आणि मंगळवेढा तालुक्यातल्या 61 आणि मग मोहोळ आणि पंढरपूर या तालुक्यातल्या 7 व 6 ह्या चारा छावण्या त्या काळी सुरू होत्या. मी मगाशीच उत्तर दिलं की 33,44,44,99,229 रुपये या संदर्भातलं अंतिम देय जे आहे ते आता निश्चित झालेलं आहे आणि आता या संदर्भातला निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आहे. या संदर्भातला जो अहवाल, सुधारित अहवाल जो राज्य शासनाकडे आला, आता तो राज्य कार्यकारी समितीकडे सादर झालेला आहे. आणि या संदर्भामध्ये मी मगाच्याच उत्तरामध्ये सांगितलं की या संदर्भामध्ये आजच आम्ही मुख्य सचिवांना या संदर्भातले निर्देश देत आहोत आणि जो प्रश्न गेले 5-6 वर्ष हा जो प्रलंबित होता तो निश्चितपणे